100 मूवीज आय लव्ह नंबर 27 अपरिचित. मित्रांनो, मी आज ज्या सिनेमाबद्दल बोलणार आहे ना, तो म्हणजे अपरिचित. खरं सांगायचं तर हा सिनेमा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वेगळ्या थ्रिलर सिनेमांपैकी एक आहे. सुरुवातीला मला वाटलं की हा फक्त एक साधा ॲक्शन सिनेमा असेल, पण मी जसं जसं तो पाहत गेलो तसं मला जाणवलं हा फक्त एक ॲक्शन सिनेमा नाही, हा एक जबरदस्त सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात विक्रमने एका प्रामाणिक, साध्या, नियम पाळणाऱ्या माणसाची भूमिका साकारली. असा माणूस ज्याला प्रत्येक गोष्ट नियमांप्रमाणेच व्हायला हवी असं वाटत असतं, पण त्याला जेव्हा कळतं की लोकांना नियमांची काहीच पडली नाहीये, तेव्हा सगळं बदलायला लागतं. आणि इथेच एंट्री होते अपरिचित. यानंतर जे काही घडतं ना, ते मी सांगणार नाही, कारण या सिनेमाची खरी मजा त्याच्या ट्विस्टमध्ये आहे. प्रत्येक 20 ते 25 मिनिटांनी असं काही घडतं ना, की हे आता अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं असंच वाटत राहतं. मला या सिनेमात सर्वात जास्त आवडला तो म्हणजे विक्रमचा अभिनय. खरंच एका माणसामध्ये इतके वेगवेगळे भाव आणि व्यक्तिमत्व दाखवणं ही खरीच मोठी गोष्ट आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही अपरिचित पाहिला नसेल तर मी तुम्हाला एकच सल्ला देईल, एकदा तरी नक्की बघा. मी खात्री देतो की सिनेमा संपल्यावर तुम्हीच म्हणाल की असा सिनेमा पुन्हा होणे नाही. आणि जर तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर त्यातला तुमचा आवडता सीन कोणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच भन्नाट सिनेमांच्या गोष्टी मराठीमध्ये ऐकायच्या असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.